माधव सावरगाव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। माधव, काय चित्र आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये? मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जवळपास 54 नगरपालिका नगर परिषद आहेत जिथं निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्या पाठोपाठ शिवसेनेनं मोठी मजल मारली होती किंवा मोठा प्रचार केला होता। त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यासोबतच इतर पक्ष सुद्धा या मैदानामध्ये होते। विशेष म्हणजे जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्याही ठिकाणी भाजपने जोरदार प्रयत्न आपण यशस्वी व्हावं यासाठी केले आहेत। मराठवाड्यातल्या या सगळ्या एकूण 54 नगरपालिका नगर परिषदांपैकी बऱ्याच ठिकाणी स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी, काही ठिकाणी शिवसेनेबरोबर आहे, काही ठिकाणी उमरगाव नगरपालिकेसारख्या ठिकाणी ही शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली होती। अशी वेगवेगळी समीकरणं या निवडणुकीच्या काळामध्ये दिसून आली होती। मात्र आता मराठवाड्यात एकूण चित्र पाहता प्राबल्य हे भाजपचं असेल अशी चर्चा सुरू झाली। त्यापाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेचं विशेषतः आता तू जसा उल्लेख केलास की मराठवाड्यातली राजधानी असलेलं जे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकूण 7 नगरपालिकेपैकी या प्राबल्य असणार आहे ते भाजप शिवसेनेचं। यापैकी पैठण नगरपालिका ही खासदार संदीपान भुमरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती आणि त्यानुसार त्यांनी ती निवडणूक केलेली होती। आता नेमकं त्यांना यश मिळतं का ते पाहावं लागणार आहे। आणि गंगापूर या मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार प्रशांत बम आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण या दोघांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामध्ये कोण यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तीच सिल्लोडमध्ये आहे, वैजापूर कन्नडमध्ये आहे, म्हणजे त्या नगरपालिकेवर आमदारांचं वर्चस्व कसं राहील यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। विशेष म्हणजे बीडमध्ये या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये मोठ्या गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत। विशेषतः बीड नगरपालिकेमध्ये आणि त्याचबरोबर परळी नगरपालिका आणि केज या 3 ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये हाणामाऱ्या झाल्या। त्याचबरोबर गेवराईमध्ये पवार यांच्यावर हल्ला होण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथलं नेमकं नवीन चित्र काय निर्माण होऊ शकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण एकंदरीत जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये या निवडणुकीमध्ये गेल्या 10 वर्षाचा इतिहास पाहता नवी समीकरणं जन्माला येतील असं दिसतंय, कारण नवीन समीकरणं जुळली होती। विशेष म्हणजे या मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद होती। 2014 पूर्वी या मराठवाड्यातल्या एकूण सगळ्या नगरपालिकेचा इतिहास पाहता बहुतांश ठिकाणी काँग्रेस आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य होतं। पण तिथं आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी आपलं पुनरागमन केलेलं आहे किंवा आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे असं काहीतरी चित्र उद्या येऊ शकतं आणि तो आत्मविश्वास आज या मराठवाड्यातल्या बहुतांश सत्ताधारी नेत्यांनी बोलून दाखवलेला आहे। एकूणच काय तर मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या सगळ्याच ठिकाणी नव्या समीकरणाचा जन्म होईल। आणि आता बघूयात की या सगळ्या ठिकाणी जवळपास सरासरी 70% इतकं मतदान झाले। लोकही मोठ्या संख्येनं मतदान केलेले आहेत, कारण पहिल्यांदा असं होतंय की या गेल्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये पाहिलं तर नगरपालिकेवर डायरेक्ट नगराध्यक्ष निवडून येण्याची प्रक्रिया निश्चितच आहे।